नमस्कार मित्रांनो, nursing.com या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर पहा, नवी मुंबई महानगरपालिका आहे या अंतर्गत जी आहे ती वेकेन्सी निघालेली आहे. परमनंट वेकेन्सी आधीच निघालेली होती, पण परमनंट वेकेन्सी कोर्टामध्ये स्टे आणल्यामुळे 4 आठवडे कालावधी दिलेला आहे. जवळपास ते 4 आठवडे संपत आलेले आहेत. तर ते परमनंटचं क्लिअर होऊन जाईलच, पण ह्या प्रोसेसमध्ये थोडा वेळ लागत आहे. त्यामुळे महानगरपालिकेने 6 महिन्यांसाठी स्टाफ नर्सची जी आहे ती वेकेन्सी काढलेली आहे. तर या वेकेन्सीमध्ये किती जागा आहेत किंवा अर्ज करण्याची जी शेवटची तारीख आहे, या सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर यामध्ये स्टाफ नर्स फिमेल आणि मेल या दोन्ही पोस्टसाठी वेकेन्सी निघालेली आहे. तर शैक्षणिक अर्हता काय असणार आहे, तर 12वी उत्तीर्ण आणि जनरल नर्सिंग आणि मिडवाईफ डिप्लोमा किंवा BSc नर्सिंग, तेही महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल नोंदणी बंधनकारक आहे. वयोमर्यादा जी असणार आहे ती ओपन प्रवर्ग म्हणजेच अराखीव प्रवर्गासाठी 38 वर्ष आणि राखीव प्रवर्गासाठी 43 वर्ष अशी असणार आहे. जे मानधन असणार आहे ते 20,000 प्रति महिना असणार आहे. तर 44 जागांसाठी ही वेकेन्सी असणार आहे. तर फिमेल स्टाफ नर्ससाठी एकूण 41 जागा आणि मेल स्टाफसाठी 3 वेकेन्सी आहेत. ही वेकेन्सी जी आहे ती 15व्या वित्त आयोगाअंतर्गत शहरी आरोग्यवर्धिनी केंद्राकरिता आहे. या सर्व माहिती जी आहे जाहिरात ती nmmc.government.in या संकेतस्थळावर ही वेकेन्सी प्रसिद्ध करण्यात आली आहे. तर अर्ज करावयाच्या अनुषंगाने काय सूचना देण्यात आल्या आहेत, तर ही पदे कंत्राटी स्वरूपाची असून नियुक्ती 6 महिन्याच्या कालावधीकरिता आहे. तर हा जो फॉर्म आहे तो किल्ले गावठाण जवळ CBD बेलापूर येथे बाय हँड किंवा कुरिअरने दिनांक 15/10/2025 ते 4/11/2025 पर्यंत सादर करायचा आहे. शासकीय सुट्टीतले दिवस वगळून हा जो फॉर्म आहे तो आपल्याला सबमिट करायचा आहे. या कालावधीनंतर फॉर्म घेतला जाणार नाही. अनुभवाचा जर विचाराल तर अनुभवाचा दाखला असल्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. जर तुमच्याकडे MSCIT प्रमाणपत्र धारण करीत असल्याचा तपशील देखील आपल्याला नमूद करायचा आहे. आपल्याला जे MSCIT सर्टिफिकेट आहे तोही इथे लावावं लागणार आहे. त्याचबरोबर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सबमिट करायचे आहे. अर्ज सादर करावयाचा पत्ता जो आहे तो वैद्यकीय आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, 3रा मजला, नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, प्लॉट नंबर 1, सेक्टर 15, किल्ले गावठाण जवळ CBD बेलापूर, नवी मुंबई. आवश्यक कागदपत्र काय काय लागणार आहेत, तर वयाच्या पुराव्यासाठी 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, शैक्षणिक अर्हतेबाबतची गुणपत्रिका व प्रमाणपत्र, महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलिंग रजिस्ट्रेशनचं प्रमाणपत्र, शासकीय व खाजगी संस्थेत केलेल्या कामाच्या अनुभवाचे प्रमाणपत्र, राखीव संवर्गातील उमेदवारांनी जात प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमासाईल सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, सध्याचा पासपोर्ट आकाराचा फोटो, अर्जदार जर विवाहित असल्यास विवाह नोंदणी प्रमाणपत्र, तसेच नावात बदल असल्यास राजपत्र जे की गॅजेट, लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र, फौजदारी गुन्हा दाखल नसल्याचे हमीपत्र, हे सगळे जे कागदपत्र आहे ते आपल्याला सबमिट करावी लागणार आहेत. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.